नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहूयात राहत्या वास्तूबाबत लक्षात ठेवाव्यात अशा काही महत्त्वाच्या गोष्टी. एक म्हणजे मुख्य दरवाजा. घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ, प्रकाशमान आणि अडथळा मुक्त असावा. दरवाजासमोर चप्पल, कचरा किंवा जुनी वस्तू ठेवू नयेत. यामुळे सकारात्मक ऊर्जा सहज घरात येते. 2 म्हणजे प्रकाश आणि हवा. घरात पुरेसा नैसर्गिक प्रकाश आणि शुद्ध हवा येणं आवश्यक आहे. अंधार, दमटपणा किंवा घाण हा नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. 3 म्हणजे देवघर किंवा पूजेचा कोपरा. पूर्व किंवा ईशान्य दिशेला देवघर ठेवणं उत्तम मानलं जातं. देवस्थानाजवळ शांती, स्वच्छता आणि साधेपणा असावा. 4 म्हणजे बेडरूम. डोके दक्षिणेला आणि पाय उत्तर दिशेला ठेवून झोपणे शुभ मानले जाते. आरशासमोर झोपायचं शक्यतो टाळा. आरशात झोपलेला चेहरा दिसू नये. 5 म्हणजे स्वयंपाकघर. आग्नेय दिशा स्वयंपाकासाठी उत्तम असते. गॅस आणि पाण्याचे स्तोत्र एकाच रेषेत ठेवू नये. ते विरोधी तत्व आहेत, अग्नी आणि जल. 6 म्हणजे पाणी व निचरा. घरातील पाण्याचा निचरा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा. अडकलेले नळ, गळती किंवा बंद ड्रेनेज नकारात्मकता वाढवतात. 7 म्हणजे जुनी तुटकी वस्तू. तुटलेली भांडी, घड्याळ, आरसे किंवा खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू घरात ठेवू नये. त्या अडथळे आणि आर्थिक अडचणी वाढवतात. 8 म्हणजे झाडं आणि शोभेच्या वस्तू. घरात हिरवी झाडं सकारात्मक ऊर्जा आणतात, पण काटेरी झाडं शक्यतो लावण्याची टाळावीत. ईशान्य भागात पाण्याचं झरणं किंवा छोटं फाउंटन ठेवणं शुभ मानलं जातं. 9 म्हणजे स्वच्छता आणि सुवास. दररोज सकाळी धूप, अगरबत्ती लावावी. घरात शांती, सुवास आणि संगीत यामुळे वातावरण शुद्ध राहतं. 10 मनस्थिती. घरात राहणाऱ्यांचे विचार आणि वागणूक ही ऊर्जा ठरवतात. सतत राग, तक्रार किंवा वाद यामुळे वास्तूची सकारात्मकता कमी होते. थोडक्यात सांगायचं झालं तर वास्तू फक्त विटा आणि भिंतीचं नाव नाही, तर आपल्या भावना, विचार आणि ऊर्जेचं प्रतिबिंब असते. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत चॅनलला नक्की जोडून राहा. थँक्यू.